अयोध्येमधली दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूयात आणि तिथला उत्साह आपण बघूयात। ही सगळी अयोध्या नगरी आता सजलेली आहे, अगदी काही तासांचा अवधी आहे आणि हा मधले जे काही तास आहेत ते कधी एकदा सरतायत आणि कधी एकदा श्रीराम आणि रामलल्ला हे आपल्या जो काही गर्भगृह आहे त्यामध्ये विराजमान होतात। या सगळ्याची प्रचंड उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे। त्यामुळे देशासाठी जगभरातल्या रामभक्तांसाठी हा तितकाच आनंद सोहळा आहे असं आपण म्हणूयात। आणि हाच आनंद सोहळा साजरा करतोय आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून सुद्धा आणि आपल्यासोबत केतकीताई आणि स्वरा सुद्धा आहेत। या दोघींचे सुद्धा सूर त्यांची कला आपल्या सोबत आहे आणि अशीच कला आपण पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर सुद्धा बघतोय। अयोध्या नगरीमध्ये संपूर्ण देशभरामधून वेगवेगळे रामभक्त जमलेले आहेत आणि याच वेगवेगळ्या माध्यमातून ते आपल्या कलेची आराधना सुद्धा करतात। आपण बघतोय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सुद्धा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हा जो उत्साह आहे तो अधिकाधिक फुलवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय। तर अयोध्येचं मंदिर सुद्धा आता सज्ज झालेलं आहे आणि जवळपास 7 ते 8 हजार जे देशामधल्या वेगवेगळ्या क्षेत्रामधले जे महत्त्वाचे लोक आहेत अशा सगळ्यांना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं गेलंय। त्यामुळे एक एक करून हे सगळे जण तिथे पोहोचायला आता सुरुवात झालेली आहे। अमिताभ बच्चन असतील, आयुष्मान खुराना असेल, त्यासोबतच माधुरी दीक्षित, अंबानी यांचे कुटुंबीय हे सगळे आता हळूहळू जमतायत। तर आपण जर पाहिलं तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये आज सुट्टी दिली गेली आहे। त्यासोबतच देशभरामधल्या मंदिरांसाठी सुद्धा एक संदेश देण्यात आलेला होता। देशभरामधली मंदिरांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आलेली होती आणि त्याच निमित्ताने अगदी मुंबई, पुणे म्हणजे महाराष्ट्रामधले जे काही गावं आहेत छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा आपल्याला रामधून ऐकू येते आहे। तर राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्साह फक्त भारतामध्येच नाही तर आपल्याला जगभरामध्ये दिसून येतोय। आपण अमेरिकेमध्ये सुद्धा हे सगळं कशा पद्धतीने सेलिब्रेशन होत आहे ते पाहिलं होतं आणि यामध्ये लंडनमध्ये राहणाऱ्या राम भक्तांनी रॅली काढलेली आहे। यामध्ये जवळपास 1000 भारतीय सुद्धा सहभागी झाले होते। ढोल तासे यांचा सगळ्यांचा गजर होता आणि त्यासोबतच जय श्रीराम याच्या घोषणा दिल्या जात होत्या आणि लंडनमध्ये लंडनच्या रस्त्यावरती हा साजरा होत असणारा आनंद सोहळा आनंदोत्सव आपण पाहतोय। तर केवळ भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर जिथे जिथे रामभक्त आहेत त्या सगळ्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने हा सोहळा साजरा केला जातोय। तर एकीकडे आपण ही दृश्य बघतोय लंडन मधली आणि दुसरीकडे भारतामधली अयोध्येमधली। तर इथे सुद्धा वेगवेगळे ध्वज हाती घेऊन अशा पद्धतीची रॅली काढली गेलेली होती आणि जय श्रीरामच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या। त्यामुळे हा सगळा उत्साह आपल्याला बघायला मिळणार आहे पुढचे काही दिवस आणि आजचा दिवस हा अत्यंत देखणा करण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केले जात आहेत। तर ही दृश्य आपण बघतो आहोत महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या भागातली आणि ही थेट दृश्य आपण पुण्यामधली बघत होतो। पुण्यामध्ये सुद्धा दगडूशेठच्या बाप्पाच्या मंदिराला आजच्या सोहळ्याच्या निमित्ताने आकर्षक अशी सजावट केली गेली आहे। त्यामुळे पुणेकरांचा उत्साह सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तर आताची जी दृश्य आपण बघतोय ती आहेत लंडन मधली आणि लंडन मध्ये असणारे भारतीय नागरिक आणि हे बांधव सुद्धा रामभक्त जे आहेत ते आपला हा सोहळा साजरा करताना बघायला मिळत आहेत। तर पुण्यामधली ही दृश्य आता आपल्या समोर येताना दिसत आहेत। पुण्यामध्ये अगदी पहाटेपासूनच सगळ्या पुणेकरांनी भाविकांनी गर्दी केलेली होती आणि पुण्यामधल्या चौकांमध्ये सुद्धा आज रॅली काढण्यात येणार आहे आणि दगडूशेठच्या बाप्पाच्या मंदिराला सुद्धा अत्यंत देखणं असं रूप आलेलं बघायला मिळत आहे। त्यामुळे सगळी लहान मुलं असतील, तरुण असतील, वृद्ध असतील, जे जे रामभक्तामध्ये आणि रामनामामध्ये तल्लीन झालेले आहेत ते सगळे आपल्याला इथे दिसत आहेत। ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। ज्ञानेश्वर, कसा नेमका उत्साह दिसतोय?
पुण्यातल्या रस्त्यांवर आज अशाच पद्धतीची गर्दी आहे, मोठा उत्साह आहे. सगळेजण रामाचा जयघोष करतायत, रामजप करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. रामनामाचा जप करणारे हे सगळे रामसेवक. अगदी यात आपण जर बघितलं असेल तर लहान लहान मुली आहेत, अगदी चिमुरड्यांपासून आपण म्हणू शकू खऱ्या अर्थानं की अबाल वृद्ध या सगळ्या आजच्या रॅलीमध्ये, या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. जय श्रीरामचा जयघोष सुरू असल्याचा आपण बघतो. इतकंच नाही तर या सगळ्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण जर गर्दी बघितली तर अगदी जिथपर्यंत दूरवर नजर जाईल तिथपर्यंत या रामभक्तांची गर्दी आपल्याला बघायला मिळते. या सगळ्या दृश्यांमधून आपण बघू शकू की या सगळ्या रॅलीच्या निमित्तानं हा सगळा जो जनसागर आहे पुण्यातल्या रस्त्यांवर रामभक्तांचा, तो आपल्याला पुढे जाताना दिसतो आहे. रामाचा जयघोष प्रत्येक जण करतोय आणि याच आनंदात सगळे जे भाविक आहेत ते दंग झाल्याचं आपण पाहतो. डीजेच्या तालावरती सगळे रामभक्त आपल्याला तल्लीन झाल्याचं बघायला मिळतं आहे. आज दिवाळी साजरी केली जाते पुण्यात. खऱ्या अर्थानं डीजेचा नाद आहे, बँड पथक आपल्याला या सगळ्या रामभक्तांच्या या महायात्रेमध्ये पुण्यात बघायला मिळतं. अगदी ज्ञानेश्वर, पुणेकरांचा हा सगळा उत्साह तुम्ही पोहोचवता आहात, तर दुसरीकडे अयोध्या नगरी सुद्धा सजलेली आहे. या सगळ्याचे क्षणाक्षणाचे अपडेट्स आपण तुमच्याकडून घेत राहू.